नमस्कार, story.comच्या या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत। मी विशाल। मी संगमनेर मतदारसंघात आलोय। संगमनेर मतदारसंघात यावेळी आश्चर्यकारक निकाल लागला आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला। पण बाळासाहेब थोरात यांचा पराभव व्हावा यासाठी 40 वर्षांपासून इथल्या एका भाजपच्या निष्ठावान जुन्या कार्यकर्त्याने व्रत केलं होतं। त्यांनी 40 वर्षांनंतर पहिल्यांदा दाढी केली। ती दाढी यासाठी केली की त्यांनी 40 वर्षांपूर्वी पण केला होता की थोरात जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत मी दाढी करणार नाही। 40 वर्षांनंतर दाढी केलेले भीमराज चित्तर माझ्यासोबत आहेत। भाजपचे निष्ठावान म्हणून ते या मतदारसंघात ओळखले जातात। तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलाखतीमध्ये। 40 वर्षांनंतर निकाल बदललाय, कसं काय एवढा निकाल बदलला इकडचा? यावेळेस निकाल बदलला असा की गेली 40 वर्ष या संगमनेर तालुक्यामध्ये ज्यांची सत्ता होती बाळासाहेब थोरातांची, त्यांनी या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकासात्मक काम, मग ते रस्ते असो, आरोग्य असो, शिक्षण असो, पाण्याच्या सुविधा असो, यापासून सर्व लोकांना वंचित ठेवलं आणि या भागामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार करण्यात आलं। आणि त्या दहशतीला कंटाळूनच या लोकांनी कोणताही विकासात्मक कामं न झाली, त्यामुळं यावेळेला त्यांचा हा पराभव झाला। पण 40 वर्ष दाढी ठेवली तुम्ही त्यांच्यामुळं? हो हो हो, मी भारतीय जनसंघापासून त्याच्या अगोदर या संगमनेर तालुक्यात जुने जाणतं नेतृत्व समाजवादी पार्टीचे माननीय दुर्वे नाना होते, भास्करराव दुर्वे नाना, त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलं। त्यानंतर आमचे जनसंघाचे नेते स्वर्गवासी आमचे गुरु सूर्यभानजी वहाडणे साहेब, लका देशपांडे, शंकरलालजी जाजू यांच्याबरोबर आणि यांच्या सान्निध्यात राहून आम्ही काम केलं। 1980 साली ज्यावेळेला संगमनेर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली, त्यावेळेला या संगमनेर तालुक्यामध्ये फक्त ग्रामीण भागातले आम्ही 5-6 कार्यकर्ते होतो आणि त्या फाउंडर मेंबर म्हणून या तालुक्यामध्ये राधा वल्लभ कासट त्यावेळेला अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी, म्हणजे या संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीचा मी संस्थापक फाउंडर मेंबर आहे, म्हणजे जनसंघापासूनच काम करतो। त्यावेळी एवढे इकडे भाजपचे नाही 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 नाही, त्यावेळेला आम्ही जर प्रचाराला गेलो, या परिसरामध्ये आलो, तर आमच्या सभेला कोणी माणसं राहत नसायची। आम्ही फक्त स्पीकरवर उभे असायचो, लोक 200 फुटावर अंतरावरती आमचं भाषण ऐकायचे, पण आमच्या जवळ कोणी येत नव्हतं, अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये। आणि तुम्ही त्यावेळी हे पण का केलं होतं? म्हणजे तेव्हा तर भाजपचं काहीच नव्हतं। भाजपचं काहीच नव्हतं, परंतु ज्या वेळेला या तालुक्यामध्ये भाऊसाहेब थोरात निवडून आले, बाळासाहेब थोरातांचे वडील, आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात, आणि यांनी जो काही तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे हे यांचं काँग्रेसचं सरकार आलं, पहिल्यापासून आम्ही काँग्रेस विरोधी विचाराचंच होतो, आणि हे आल्यानंतर यांनी एक धाक दडपशाही या तालुक्यामध्ये सुरू केली। फक्त गोड बोलायचं, हसायचं, लोकांना दाखवायचं, आणि तालुक्यामध्ये जे चित्र होतं म्हणजे प्रत्यक्ष दाखवायचं एक होतं आणि वेगळं दुसरंच होतं, म्हणून प्रत्यक्ष इथं कोणत्याही प्रकारचा त्यांचा विकास नव्हता। एक दडपशाही या तालुक्यामध्ये कायम होती, आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं ही मनोमन इच्छा पहिल्यापासून होती, कारण लोक आम्हाला हिनवायचे त्या काळामध्ये की हा जो पक्ष आहे तुमच्यावाला भारतीय जनता पार्टी, हा एक वाणी ब्राह्मणांचा पक्ष आहे आणि तुमचे 2च खासदार आहे, तुमचं कधी सरकार येणार आणि कधी काय होणार। म्हणून त्यावेळेला मी असा एक पण केला होता की ज्या वेळेला या संगमनेर तालुक्यामध्ये काँग्रेस मुक्त होईल आणि भाजपची सत्ता येईल, त्याच वेळेला आपण दाढी काढायची। म्हणजे हा एक मनोमन पण होता। काँग्रेसचे लोक आम्हाला हिनवायचे खूप की तुमचं कधी सरकार येणार आहे महाराष्ट्रात, देशात, परंतु आमच्या देखताच या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झाले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचे मागच्या काळामध्ये सरकार आलं, आणि त्याच्या अगोदरही जनता पक्षाचं आणि यांचं संयुक्तिक सरकार आलं होतं, म्हणून तो एक मनस्वी आनंद होता।
आणि ही एक पार्टी चांगली वैचारिक पार्टी आहे आणि हे सरकार जर आलं तर लोकांचं कल्याण होईल. त्याच्यामुळं आमची ही एक कळकळीची म्हणजे एक पण होता माझ्यावाला की या तालुक्यामध्ये काँग्रेसची दहशत संपवल्याशिवाय आपण ही दाढी काढायची नाही. पण तुमचं 95ला सरकार आलं, 99ला केंद्रात आलं, तरी दाढी काढली नाही तुम्ही? नाही नाही, पण तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात पडल्याशिवाय दाढी काढायचीच नाही हे ठरलं होतं. हे ठरलेलं. थोरातांना माहित होतं तुम्ही आपण केलेलं? हे माहित होतं आणि मी प्रत्येक विलक्षणला सांगायचो कार्यकर्त्यांनी. याही विलक्षणच्या सुरुवातीला आमची जनसेवाला मोठी 2-4 हजार लोकांची मिटिंग झाली. त्यावेळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्या स्टेजवर मी सांगितलं की साहेब ही 40 वर्षाची दाढी कवर ठेवायची, कारण आता हे सहन होत नाही. या वेळेला तरी आपलं सरकार आलं पाहिजे, म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये आमचं सरकार म्हणजे बाळासाहेब थोराताचं सरकार पडावं आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं म्हणजे शिवसेनेचं हे सरकार यावा, हीच आमची कळकळीची इच्छा होती. पण 8 निवडणुका तुम्ही समजा बाळासाहेब थोरातांच्या पाहिल्या, त्यांच्या आधी वडिलांची पण पाहिली असेल. हो हो हो. पण एवढी वन साइड निवडणूक का व्हायची इकडे सतत? नाही नाही, वन साइड म्हणजे वन साइड निवडणूक नव्हतीच. प्रत्येक वेळेला या तालुक्यामध्ये त्यांनी ज्या काही या संस्था होत्या मधल्या काळामध्ये साखर कारखान्याच्या नावाखाली खताळ पाटलांनी राजकारण सोडल्यानंतर शैक्षणिक सह्याद्री विद्यालय असेल, कारखाना असेल, दूध संघ हा सरकारी होता पहिला, परंतु त्यांनी त्यांच्या नावावर 1 रुपयामध्ये तो करून घेतलाय. आणि साखर कारखान्याच्या नावावर जो काही ऊसामधून जो काही भ्रष्टाचार केला या संस्थेच्या दूध संघाच्या मार्फत, आणि याच्यामध्ये या शिक्षण संस्था इतर ज्या काही निर्माण केल्या, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, आणि आम्हाला परिस्थिती माहीत होती यांची कशी होती, यांची जमीन कशी होती, यांची पहिली परिस्थिती कशी होती, आता यांनी कुठं जमिनी घेतल्यात, हे सगळं आम्हाला याचं सगळं आमच्याकडं म्हणजे लेखाजोगा होता. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, आणि याच्यामधून प्रत्येक गावामधले 10-20 मुलं कारखान्यातले, ते म्हणजे शेतकी संघात असतील, कारखान्यामध्ये कामाला असतील, किंवा त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजवर असतील, इतर सर्व संस्थेमध्ये, आणि त्याच्यामधून लोकांना, जरी आमच्यासारखे माणसं, माझे वडील इथं 11 वर्ष सरपंच होते, त्याच्यानंतर मी 30 वर्ष मेंबर राहिलो, मी लोकनियुक्त सरपंच झालो, परंतु ज्या वेळेला लोकनियुक्त सरपंच नव्हतं त्याच्या अगोदर जी पदं होते, आम्ही लोक जरी निवडून आणले ते दहशतीने फोडायचे, आम्हाला सरपंच होऊन देत नव्हते. म्हणजे एवढी दहशत होती, म्हणजे आमचा पॅनल निवडून आला तरी सरपंच यांच्या बाजूचा व्हायचा. म्हणजे अशी परिस्थिती. हे फोडाफोडीचं पैशाच्या जीवावर. आणि त्यांनी भरपूर, आणि ज्या वेळेला सुरुवातीलाच उभे राहिले ते 1985ला, त्यावेळेला माझ्याकडे आले, नाही तू आमच्या बरोबर आहे, ते अपक्ष होते. म्हणलो नाही बा, त्यावेळेला आम्ही शकुंतलाबाईला आमच्या पक्षाने पाठिंबा दिला होता, ती काँग्रेसची जरी होती पण ते जनता पक्ष ते आम्ही एकत्र असल्यामुळं आम्ही पाठिंबा, तिचा प्रचार केला आम्ही. आणि या तालुक्यामध्ये काही 60-65 हजार मतदान असं होतं की ते काही विरोधातच होतं. आणि इथं मागं आम्ही भारतीय जनता पक्षाचा खासदार भीमराव बडद्यासारखा माणूस, हे सगळे काँग्रेसचे होते तालुक्यामध्ये, पिचड, थोरात, विखे, काळे, कोले, हे असतानाही बी, काळे खासदारकीला उभा असताना बी या ठिकाणी 21,000 मताचं लीड त्यावेळेला या संगमनेर तालुक्यातच लीड 21,000चं पडलं. आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणजे भीमराव बडदे भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला होता. आणि त्याच्यानंतर 85ला जे विलक्षण झालं, त्या विलक्षण मध्ये सुद्धा वसंतराव गुंजाळ आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, ते सुद्धा 1600-1700 मताहून म्हणजे थोड्या मताहून पडले होते. ते पडले नसते, परंतु त्यावेळेला काही थोड्याशा भानगडी झाल्या. म्हणजे तसं काही नव्हतं. इथं भारतीय जनता पार्टीच्या विचाराची माणसं या तालुक्यामध्ये भरपूर, पण ओपन येऊन त्यांच्या पाठीमागं आश्रय देणारा कोणी माणूस नव्हता. आणि ह्या वेळेला विखे पाटलांनी या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं केली. 500-700 कोटीचा निधी दिला. निवडून आल्या आम्ही त्यांचा सत्कार केला. त्यावेळेला सांगितलं, हा जो कारखाना, तो चिंचोली रस्ता आहे, एका रस्त्याला माझ्या एका भाषणामध्ये साहेबांनी 17 कोटीचा निधी दिलाय, ते काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. असे भरपूर पंतप्रधान योजनेचे असतील, मुख्यमंत्री सडक निधीचे असतील, इतरही कामं असतील, भरपूर कामं
साहेबांनी 2.5 वर्षाच्या पण काळात. यावेळी लोकांमधली भीती कसं काय संपली? प्रत्येक वेळी भीतीमुळे मत करत नव्हते ना. नाही, यावेळेला भीती होती, हा. पण एक सुप्त लाट होती हा. आणि हिंदुत्वाची लाट होती. हम्म. आणि लोकांना 40 वर्षात काहीच नाही झालं. हम्म. आणि यांचा एक असा भ्रम होता, बाळासाहेब थोराताचा भ्रम होता हम्म. की माझ्यासमोर एक सर्वसामान्य माणूस आहे. हम्म. इथून पाठीमागं मोठमोठे उद्योगपती उभे राहिलेत. मागच्या वेळेस साहेबराव नवले होते, हा. हा. इतर जे उमेदवार होते सगळे बापूसाहेब गुळवे होते, हम्म. यांना घाबरायचे, ते पैशावाले होते. परंतु हा एक सर्वसामान्य माणूस होता. म्हणजे कुठं ग्रामपंचायतीला निवडून न आलेला, हम्म. एक 2-2.5 एकरवाला, ज्याच्याकडे बँक बॅलन्स सुद्धा नाही. हम्म. त्यांना असं वाटलं आणि त्या कार्यकर्त्यांनी त्यांना असं एक बळ दिलं बाळासाहेब थोराताला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हम्म. खोटं सांगितलं प्रत्येक गावामध्ये, हम्म. साहेब एकदम सगळं पद्धतशीर आहे हम्म. आणि आपण 1 लाखाच्या मतानेच निवडून येणार आहे. हम्म. परंतु तसं काहीच नव्हतं. लाडकी बहीण असल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संगमनेरमध्ये जो काही हिंदूच्या लोकांवर अत्याचार झाला, अन्याय झाला, गेली वर्षभरापासून 2 वर्षापासून होतोय, याच्यामध्ये बाळासाहेब थोरातांनी कायमच मदत हिंदुत्वाच्या विरोधात केली. हम्म. आणि त्याचंही बी प्रायश्चित संगमनेर शहराने चांगली मदत केली. हम्म. 13-14 वार्ड होते, त्या वार्डामध्ये मॉमिडन वार्ड होते. हम्म. काही वार्डामध्ये 6 मतं पडली एका वार्डात, एका वार्डात 8 मतं पडली, हम्म. एका वार्डात 16 मतं पडली. हम्म. कोरणसारख्या गावामध्ये फक्त आम्हाला 113च मतं पडली. हम्म. तिथं हरिजनांची मतं जो 400-500, आदिवासी लोकांची मतं आहे. हम्म. तरी म्हणजे असं. आणि आता त्यांनी जे लोकांना भासवायचं काम केलं हम्म. की नाही बाबा हा. ईव्हीएम मध्ये काहीच नाही, हा. यांनी खुशाल कुरणची मतं चेक करावी. हम्म. संगमनेरचे नाईकवाड पुरा हे जे वार्ड आहे 13 वार्ड, हम्म. हे मशीन चेक करा ना त्यांनी अगोदर. हम्म. परंतु त्यांनी इकडे एक केलं का मी निवडून येणारच आहे. हम्म. आणि त्यांनी विखे पाटलाला पाडायसाठी हम्म. फार त्या राहाता तालुक्यामध्ये कोलार, शिर्डी असल, राहाता असल, या गावामध्ये वस्ती न वस्ती पिंजून काढली. हम्म. त्यांच्या डोक्यात असं होतं की इकडं आपलं सगळं पद्धतशीर आहे. हम्म. परंतु तसं काहीच नव्हतं. मी निवडणूक झाल्या दुसऱ्या दिवशीच इथं मुलाखत दिली होती याच जागेवर. हम्म. आणि त्यावेळेला सांगितलं होतं की 20-21 हजाराने 100% निवडून येणार आहे. हम्म. परंतु संगमनेरमध्ये जी थोडी ते मॉमिडन मतामुळे हम्म. गफलत झाली, ती जर नसती झाली तर कंप्लीट 21 हजाराने. परंतु आमचा विश्वास होता, हम्म. आम्ही म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी अगदी जातीनं काम केलं होतं. हम्म. आणि आम्हाला ज्या वेळेला समजलं हम्म. की लोक, आम्ही तालुक्यामध्ये पूर्ण फिरलो, ज्या वेळेला लोकांनी अक्षरशः नोटा दिल्या, हम्म. म्हणजे अमोल खताळला पैसे सुद्धा दिले. आता आमच्या गावातून 15-20 हजार देणगी मी प्रत्येक निमोनमध्ये दिले पैसे, पारेगावमध्ये दिले, काकडवाडीमध्ये दिले. म्हणजे लोकांनी नुसते मतच नाही दिले अमोलला, तर पैसे सुद्धा दिले. म्हणजे लोक काय म्हणायचे, वोट बी देऊन नोट बी दो. म्हणजे लोकांनी वोटही दिलं आणि मतही दिले. आम्ही आदिवासी भागामध्ये मागासवर्गीय लोकांकडे जायचो, ते म्हणायचे नाही भाऊ आम्ही यावेळेला अमोललाच मत देणार. म्हणजे अशी लोकांची फार मोठी प्रतिक्रिया होती. आणि त्यांच्या डोक्यामध्ये जो भ्रम होता तो भ्रम निघून गेला. आता त्यांना संधी नाही, थोरातांना आता इथून पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये, म्हणजे ती खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल, त्या कुटुंबाला आता चान्सेस नाही. 40 वर्षापूर्वी तुम्ही निवडणूक पाहिली होती, हो. तेव्हाचे लोकांचे मतं आणि आत्ताचे मतं एवढा बदल कसं काय झालाय? नाही, लोकांना काम नसल्यामुळं, लोकांचं पाणी नाही. इथं आजही आमच्या भागामध्ये पिण्याचे टँकर चालू आहे. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही आले असतील, रस्ते पाहिले असतील. आता एवढे 2 वर्षापासून हे रस्ते या युतीच्या काळामध्ये फडणवीस साहेबांनी मदत केली, विखे साहेबांनी मदत केली, त्याच्यामुळं हे कामं चालू आहे. आणि लोकांना पाठीमागून कुणीतरी आसरा देणारा पाहिजे, म्हणून लोकांनी एक विखे पाटलावर विश्वास ठेवला. हा उद्या जर काही कमी जास्त झाला आपल्याला, तर आपल्या पाठीमागं भक्कम माणूस आहे, ज्यांनी पालकत्व जिल्ह्याचं स्वीकारलं होतं, असा एक भरभक्कम माणूस आपल्या पाठीमागं उभा आहे. आणि इथून पाठीमागचे जे उमेदवार होते ते फक्त निवडणुकीपुरते यायचे आणि जायचे. परंतु या घराण्याची एक परंपरा आहे, त्यांची 3री पिढी बाळासाहेब विखे पासून. आणि विखे पाटलांचं खरोखरच त्यांनी 2-2.5 वर्ष जे काम केलं, लोकांना एक वाटलं की नाही आता विखे पाटील आपल्या पूर्ण बरोबर आहे, सरकार आपल्या बरोबर आहे, केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यातही सरकार येणार. लोकांची अपेक्षा झाली होती लाडकी बहिणी साथ देणार सगळ्याच मुद्द्यावर. आणि म्हणून आपण विखे पाटलाच्या पाठीमागं, भाजपच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. लोकांनी, अमोल जरी सेनेमध्ये निवडून आला असेल, अमोल हा आमचा भाजपचाच कार्यकर्ता आहे, परंतु
नाविलाजानं एवढा सक्षम कार्यकर्ता कोणी पक्षामध्ये सेनेचा नव्हता, शिंदे सेनेकड, म्हणून मग तो अमोल एक साधा माणूस देऊन एक साध्या माणसाच्या हातून कुस्ती करून या मोठ्या म्हणजे जो हिंद केसरी होता, हिंद केसरीचा पराभव एक सर्वसामान्य पैलवानांनी केलाय. तुम्हाला सांगतो, पण महाराष्ट्रातल्या लोकांना, भारतातल्या लोकांना एक कुतूहल वाटलं की अमोल खताळ काय भानगडे. याच्यामध्ये सगळं श्रेय सुजयदादा विखे, राधाकृष्ण विखे, सगळे मतदार लोकांनी, समोरच्या लोकांनी भरपूर पैशाचा वापर केला. परंतु जे लोक ज्या वेळेला आम्हाला असं एक म्हणजे मला वाटतंय की ज्या वेळेला लोक वोट बी देतात आणि नोट बी देतात त्यावेळेला तो उमेदवार निवडून येतो. कारण विलक्षण मी पाहिलंय 1977चं निवडणूक रायबरेलीमधून ज्या टायमाला इंदिराबाई पडली, एकला राजनारायण माझ्यासारखा दाढीवाला होता, त्याच्याबरोबर कोणी प्रचाराला नव्हतं. तो एक भोंगा घ्यायचा, गावात उभा राहायचा, चप्पल काढायचा, ह्याच्या इकडं हाण तिकडं हाण, एकदा ह्या गालावर आणायचं, एकदा मला चांगलं आठवत आहे ते. आणि तो म्हणायचा नाही मी चूक केली, मी आणि बाईच्या विरोधामध्ये जेल कोर्टामध्ये गेलो, कोर्टाने बाईच्या विरोधात निकाल दिला आणि आणीबाणी लादली, आणि आणीबाणीमुळे सगळ्या लोकांना जेलमध्ये जावं लागलं. लोकांनी ते पाहिलं, लोकांनी इंदिराबाईचा सुद्धा पराभव केला. तर बाळासाहेब थोरात एक नामुली माणूस आहे, किरकोळ माणूस आहे. तसा एवढा काही मोठा बाळासाहेब थोरात माझ्या मते तरी मोठा नाही, एवढं काही काम नाही. पण 40 वर्ष घरचे म्हणायचे का दाढी काढा, आता काय म्हणले दाढी काढल्यावर? नाही, सगळे मला म्हणायला तुमचा लुक बदलला, आम्हाला ओळखू येत नाही. आणि माझं नाव तालुक्यामध्ये अजून बाळासाहेब विखे गेले, सगळे पुढारी, खताळ पाटील, सगळे मला भाऊसाहेब थोरात सुद्धा, नानाचा दाढीवाले. गावात तुम्ही बारीक पोराला जरी विचारलं, आता गेले बाहेर, भीमराज चत्तर, लोकांना माझं नाव माहित नव्हतं, फक्त नानाचा दाढीवाला म्हणून फेमस या नावाने मी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्यांना पार सगळ्या लोकांमध्ये या नावाने फेमस होतो, दाढीवाला म्हणून शिनेच असं. तर ठीक आहे, संगमनेरच्या निकालावर आपण त्यांच्याशी बोललो. त्यांनी पण केला होता की थोरात पडल्याशिवाय मी दाढी करणार नाही. 40 वर्ष त्यांनी तो पण अक्षरशः पूर्ण केला. त्यांचा पण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दाढी केली आणि ते या परिसरात दाढीवाले म्हणूनच फेमस आहेत. मी एक ठिकाणी त्यांची फेसबुक पोस्ट त्यांच्याविषयीची पाहिली होती, म्हणून त्यांची मुलाखत करण्यासाठी इकडे आलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.